सेवेचा अंकुर, गुरुत्वाचे बीज. आपल्याला प्रश्न पडतो की एक साधा गरीब मुलगा जगतवंदनीय सद्गुरू कसा बनला. याचं उत्तर त्यांच्या बालपणीच्या एका कृतीत दडलं आहे. ती कृती म्हणजे निस्वार्थ सेवा. जेव्हा ते लहानपणी कोणाच्याही कामाला धावून जायचे, तेव्हा ते केवळ एक काम करत नव्हते, तर ते नकळतपणे गुरुत्वाचे बीज पेरत होते. कसे ते समजून घ्या. जेव्हा ते दुसऱ्याचे दुःख हलके करायचे, तेव्हा ते करुणा शिकत होते. जेव्हा ते कोणताही मोबदला न घेता काम करायचे, तेव्हा ते त्याग शिकत होते. आणि जेव्हा ते सर्वांना समान मानून मदत करायचे, तेव्हा ते समभाव शिकत होते. करुणा, त्याग आणि समभाव हे 3 गुणच तर एका सद्गुरूचा पाया असतात. त्यांच्या बालपणीच्या सेवेचा तो छोटासा अंकुरच पुढे जाऊन एका विशाल वटवृक्षात बदलला, ज्याच्या छायेत आज लाखो भक्त विश्राम घेतात. यातून शिकवण हीच की मोठे होण्यासाठी मोठे काम करण्याची गरज नाही. छोटी छोटी कामे मोठ्या मनाने आणि निस्वार्थ भावनेने करा. तुमच्या आतला सद्गुरू आपोआप जागा होईल. परमपूज्य संत श्री मंगलनाथजी महाराज की जय.